स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, मृत्युलोकी भावा जन्माम्हा नारायण नामे हो जीवन मुक्त। कीर्तनी अनंत गाओ गीती, वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कै येथे येती हरीचे दास, नारायण नामे हो जीवन मुक्त। कीर्तनी अनंत गाओ गीती, यमधर्म वाट पाहे निरंतर, यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठत असे, नारायण नामे हो जीवन मुक्त। कीर्तनी अनंत गाओ गीती, तुका म्हणे पावा वया पैल पार, तुका म्हणे पावा वया पैल पार, नाम मंत्र सार भाविकासी, नारायण नामे हो जीवन मुक्त। कीर्तनी अनंत गाओ गीती, विठाला विठाला समचरण सरोजम सांद्रणीलांबुधाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया, पांडुरंगाकारू प्रथम नमन, 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 पांडुरंगाकारू प्रथम पांडुरंगाकरू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, शरण शरण एकनाथ, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, शरण शरण एकनाथ, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, बाहू गुना दोष झालो दास पायांचा,
स्वर्गीचे अमारा इच्छिता ती देव मृत्युलोकी भावा जन्मा म्हा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती विठाला विठाला सज्जना हो, भगवान परमात्मेची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा, त्या समाधी भाषेमधील संतमय रत्नांच्या रसेंद्रियावर जी वाग्देवी विराजमान झाली त्या वाग्देवीला स्मरून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जर पाहिलं तर आपली संत मांदे खूप मोठी आहे. त्यामधील जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचमवैद्य निर्माते महाराष्ट्रभूषण देहू निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराया यांचा अवघ्या 5 चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अभंग आज आपण या ठिकाणी निरूपणासाठी निवडला. विठाला विठाला या ठिकाणी तुकोबाराया सांगतात की अनायासे आपण भाग्यवान आहोत की या मृत्यूलोकामध्ये सुंदर असणारा नरदेह जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला. कारण की हा असणारा सुंदर जो नरदेह आहे हा पुन्हा पुन्हा मिळत नाही, हा अट्टहासाने सुद्धा मिळत नाही महाराज. कारण की या नरदेहाची किंमत खरी अर्थाने जीवाला कळाली नाही. या नरदेहाची किंमत काय ही स्वर्गामधल्या अमर देवतांना कळली. ते सांगतात की स्वर्गीचे अमर इच्छितात ये देव, काय इच्छा करतात की मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गामधली अमर देवता इच्छा करतात की या मृत्यूलोकामध्ये आमचा काय झाला पाहिजे, जन्म झाला पाहिजे. अरे जे देवता स्वर्गामध्ये आहेत, जे अमृत पिऊन अमर झाले, त्यांची इच्छा आहे की या मृत्यूलोकामधला हा सुंदर असणारा नरदेह काय व्हावा, प्राप्त व्हावा. त्यांना तुकोबारायांनी प्रश्न केला का हो या मृत्यूलोकामध्ये हा नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर तुम्ही काय करणार. तर त्यांनी सांगावं अरे नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. या मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर आम्ही भगवंताच्या नामाचं गुणगान गाऊ, नामाचं चिंतन करू. म्हटले का हो भगवंताचं नामचिंतन करायचे, गुणगान गायचं, मग ते नामचिंतन नामस्मरण तुम्ही स्वर्गामध्येही करू शकता. परंतु त्यांनी सांगितलं की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जो सुख सोहळा जो भगवंताच्या नामचिंतनाचा सोहळा मृत्यूलोकामध्ये केला जातो, जे नामचिंतन या मृत्यूलोकामध्ये गायलं जातं, हा सुख सोहळा हा सुंदर सोहळा स्वर्गामध्ये नाही. आता तुम्ही गेल्याच्या नंतर म्हणजे इथं सर्व बसलेली मंडळी, आता आपल्याला प्रत्येकाला जायचं हे 100% काय आहे, फिक्स आहे. ज्यावेळेस आपलं देह अवसान झालं म्हणजे आपण गतप्राण झालो, आपल्या भाषेमध्ये आपण मेलो. मेल्याच्या नंतर प्रत्येकाची इच्छा काय असते, आम्हाला वैकुंठ प्राप्त व्हावा. वाटतं की नाही तुम्हाला, वाटतं आपल्याला वैकुंठाची प्राप्ती व्हावी, स्वर्गाची प्राप्ती व्हावी, कैलासाची प्राप्ती व्हावी, झाली पाहिजे. परंतु तुम्ही वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर जर तुम्हाला आठवलं की त्या ठिकाणी आता भगवंताचं कीर्तन आपल्याला ऐकायचे, प्रवचन ऐकायचे, गायन ऐकायचे, ऐकू शकता तुम्ही नाही महाराज. कारण की जो सुख सोहळा भगवंताच्या नामचिंतनाचा या मृत्यूलोकामध्ये केला जातो, या मृत्यूलोकामध्ये आहे, तो सुख सोहळा स्वर्गामध्ये बघायला मिळत नाही. म्हणून तर ती इच्छा करतात की या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये आम्हाला काय प्राप्त झाला पाहिजे, जन्म प्राप्त झाला पाहिजे. मला सांगा मृत्यूलोकामध्ये जर जन्माला यायचं म्हटलं एवढी सोपी गोष्ट आहे का? अजिबात नाही. तुकोबारायांना हे सुद्धा वाटलं होतं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण की या मृत्यूलोकामध्ये जर देह प्राप्त करून घ्यायचं असेल, जर जन्माला यायचं असेल तर 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये गर्भवासाचं दुःख हे जीवाला सोसावं लागतं. मग तुम्ही स्वर्गामधली अमर देवता, तुम्हाला जरी मृत्यूलोकामध्ये देह धारण करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा गर्भवासाचं दुःख हे सोसावं लागेल. परंतु त्यांनी सांगावं या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर भगवंताच्या नामाचं सुख जर जीवनामध्ये प्राप्त होत असेल आम्हाला, तर ते दुःख सुद्धा आम्ही सोसायला भोगायला त्या ठिकाणी काय आहोत, तयार आहोत. कारण की दुःख ते अल्प आहे, परंतु जन्माला आल्याच्या नंतर अपार अशा सुखाची या मृत्यूलोकामध्ये आम्हाला प्राप्ती होणार आहे. खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत महाराज की या नरदेह, हा जो नरदेह आहे या मृत्यूलोकामध्ये तो आपल्याला प्राप्त झाला. कारण की याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. भगवंताच्या भजन करण्याचं जे काही ज्ञान आहे ते फक्त याच देहाच्या ठिकाणी आहे. याच देहाच्या ठिकाणी म्हणजे कुठला देह, आपला मानव देह, हे मानव शरीर किंवा याच देहाने आपण भगवंताचं नामचिंतन करू शकतो. अरे पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, अंध वैरे होती, पांगुळ मुखे. इतर देहाच्या ठिकाणी भगवंताचं भजन करण्याचं ज्ञान नाही. म्हणून स्वर्गामधली अमर देवता सुद्धा या देहाची इच्छा करतात. या मृत्यूलोकामध्ये जर एखादा हरिभक्त गेला
एखादा संत महात्मा गेला, सज्जन महात्मा गेला, तर या ठिकाणी वैकुंठामधले जे काही वैकुंठामध्ये लोक आहेत, वैकुंठामध्ये जे काही जण आहे, त्या ठिकाणी ते हरिभक्ताची वाट बघत असतात की एखादा हरिभक्त या मृत्यूलोकामधून कधी वैकुंठामध्ये येतो की त्याचा सहवास, त्याची संगती जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होईल. एवढंच नव्हे, या ठिकाणी यमधर्म वाट पाहे निरंतर, असा एखादा भक्त होऊन जातो महाराज की त्याची यमाने सुद्धा वाट पाहावी. आता यमाने 8 तासाने वाट बघावी असा भक्त या मृत्यूलोकामध्ये सुद्धा असंख्य असणारे भक्त होऊन गेले आणि होतातही महाराज. परंतु कधी यम आपली वाट पाहिल? आता प्रत्येकाची यम हा वाट बघत असतो, प्रत्येकावरती काळ हा टपून बसलेला आहे. परंतु त्याचे सुद्धा 2 प्रकार आहेत, कारण की घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश, त्या न्यायाने आपल्याला जावं लागतं, तो प्रकार वेगळा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा, एखादा सात्विक असेल, संत महात्मा असेल, तर त्या ठिकाणी तो सात्विक व्यक्ती कधी या ठिकाणी येतोय माझ्याकडे याची यमसुद्धा हात जोडून त्या ठिकाणी वाट बघत असतो. याच्याही पुढे जाऊन तुकोबारे सांगतात की हा मृत्यूलोकामधलं जे सागर आहे, हा संसार सागर जर जीवाला तरुण जायचं असेल तर तुका म्हणे पावा वया पहिलं पार, नाममंत्र सार भाविकासी. त्या ठिकाणी एकमेव साधन सांगितलं, ते म्हणजे काय? फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन. स्वतः भगवंताने सुद्धा म्हणावं, अरे येथे एकच लीला तरले, जे सर्व भावी मज भजले ते आईलेची थडी सरले मायाजाळ. या मायाजाळापासून त्याचीच जीवनामध्ये मुक्तता प्राप्त होते महाराज. ज्याने अंतकरणापासून भगवंताचं चिंतन केलं, विठ्ठल विठ्ठल असो आजला अभंगाचा भावार्थ. परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे, ज्या निमित्ताने कीर्तन आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी वैकुंठवासी प्रयाग नामदेव आबणावे या ठिकाणी यांना जाऊन आज किती दिवस पूर्ण झाले? 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचंही प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्या या ठिकाणी आरोग्य सेविका होत्या. म्हणजे त्या ठिकाणी असंख्य जणांची या ठिकाणी समाजाची सेवा त्यांनी जीवनामध्ये केली महाराज. परंतु हा विधीचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे. त्या नियमानुसार त्यांना आपल्यामधून जावं लागलं. त्यांच्या पाठीमागे त्यांचा सुंदर असणारा परिवारसुद्धा आहे. त्यांचे भाऊ मच्छिंद्र नामदेव आबणावे, बहीण भिवराबाई पांडुरंग साळवे, बहीण गुलाबबाई तुकाराम साळवे, भाचा बाळासाहेब मच्छिंद्र आबणावे, भाचा सुनील रामचंद्र आबणावे आणि संजय चिमाजी आबणावे. ज्यावेळी आपल्यामधला जीवात्मा निघून जात असतो, मग कुणाची बहीण असेल, कुणाची मुलगी असेल, कुणाची ताई असेल, त्या ठिकाणी त्यावेळी परिवारावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला असतो महाराज. परंतु हा विधीचा नियम आहे. आपण लाख जरी प्रयत्न केले कुणाचा मृत्यू चुकवायचा तर ती गोष्ट शक्य नाही, कारण की त्याचा सूत्रधार जो आहे तो परमात्मा आहे. ते सूत्र आपल्या हातामध्ये नाही. या न्यायाला अनुसरून या ठिकाणी ही असणारी भगिनी या ठिकाणी इहलोकाची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये त्या ठिकाणी गेलेली आहे. ज्यांच्यामुळे ही सुंदर असणारी कीर्तनरूपी सेवा मला प्राप्त झाली. असेच आपल्या गावामधील आदरणीय असणारे नवनाथ भाऊ कराळे अंतःकरणापासून यांचे आभार मानते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात. विठाला विठाला या मृत्यूलोकाचा एक नियम आहे महाराज. जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मरावं लागतं. आपण कितीही प्रयत्न करा की मृत्यू चुकवायचा तर ती गोष्ट मी अगोदरच सांगितलं, ती गोष्ट या ठिकाणी शक्य नाही. मी स्वतः सांगत नाही, माऊली ज्ञानोबाराय सांगतात की आपण मनुष्य जो भगवंताने आपल्याला सुंदर असणारे 2 नेत्र दिले, म्हणजे 2 डोळे दिले. आपण या आपल्या दोन्ही डोळ्याने संपूर्ण सृष्टी पाहू शकतो. परंतु माऊली ज्ञानोबाराय सांगतात आपण आपल्या दोन्ही डोळ्यांनी ज्या काही गोष्टी पाहू शकतो, जी काही सृष्टी पाहू शकतो, या सृष्टीमधली एकही गोष्ट अशी नाही की ती गोष्ट नाश पावणार नाही. म्हणजे प्रत्येकाला मुंगेपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला मरावं लागतं महाराज. हा विधीचा काय आहे? नियम आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात अरे उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परे भ्रमेगा. उपजणं म्हणजे भाषा कळती ना माझी? उपजणं म्हणजे काय? जन्माला येणं, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं. हे चक्र रहाड गाडग्यासारखं सतत काय आहे? फिरत राहणार आहे. आता याच चक्रामध्ये आपला सुद्धा कितीतरी वेळा जन्म झाला आणि कितीतरी वेळा मृत्यू झाला, परंतु ती आपल्याला ज्ञान नाही, ती गोष्ट आपल्याला माहिती नाही. परंतु या ठिकाणी पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, याचं नाव खऱ्या अर्थाने संसार सांगितलं. अरे किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती वेळा जन्म घ्यायचं, किती वेळा मृत्यूला कवटाळायचं. कधीतरी हे चक्र थांबलं पाहिजे, कधीतरी याच्यामधून बाहेर जीवाने पडलं पाहिजे. असं
ज्याला वाटत असेल ना त्यांनी अंतःकरणापासून भगवंताची भक्ती करावी. कारण की भगवंताची भक्ती केल्याच्या नंतरच आपण अंतःकरणापासून ह्या चक्रामधून जन्ममृत्यूच्या संसारामधून जन्ममृत्यूच्या चक्रामधून जीवात्मा खऱ्या अर्थाने बाहेर पडू शकतो. विठाला विठाला तो विधीच्या नियमानुसार या ठिकाणी या भगिनी आपल्याला या ठिकाणी सोडून गेले. यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. समाजामध्ये वावरत असताना सुद्धा आपल्याला दोन प्रकारचे वर्ग पडतात. मी नेहमी सांगत असते, एक आहे नास्तिक, दुसरं आहे आस्तिक. आस्तिक कुणाला म्हणावं, देव धर्म माता पिता या सर्व गोष्टी जाणतो, परमार्थ जाणतो, भगवंत जाणतो, आईवडिलांना जाणतो, मानतो, हा आस्तिक आहे. याच्या विरुद्ध जो या सर्व गोष्टी जाणतही नाही, मानतही नाही, त्याला नास्तिक म्हणावं. समाजामध्ये दोन्ही प्रकारचे लोक आपल्याला बघायला मिळतात. आपण जर एखादं सात्विक कार्य करत असो, एखादा अखंड हरिनाम सप्ताह करत असो, पण लांबचं जाऊ द्या, आता पुण्यस्मरण आहे, पुण्यस्मरणाचं कीर्तन जरी ठेवायचं म्हटलं तरी सुद्धा आता आपण स्वतः सांगतो की आपल्याच हाताचे पाची बोटं हे सारखे आहेत का तुमचे? नाही, हाताचे पाची बोटं सारखे नसतात. एका घरामध्ये 15 सदस्य असतात किंवा एखाद्या घरामध्ये 5 सदस्य असतात, तर प्रत्येकाचे विचार हे सारखे नसतात. म्हणजे कुणाला काय आवडेल, कुणाला काय आवडेल सांगू शकत नाही. पण प्रत्येकाचे विचार कसे असतात, भिन्न भिन्न असतात. तर हा संपूर्ण समाज आहे. या समाजामध्ये असे काही लोक आहेत, लोक म्हणतात जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी त्यांचं व्यवस्थित पालनपोषण करणं हे कर्तव्य कुणाचं आहे? कुणाचं आहे कर्तव्य? शेजारच्या गावामधल्या लोकांचं. ऐकते ना तुम्ही सगळे? आईवडिलांचं पालनपोषण करणं हे कर्तव्य कुणाचं आहे? मुलांचं आहे. मग ते मुलांनी पार पाडलं पाहिजे. परंतु ते आईवडील गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे विधी का केले पाहिजे? आता ज्या भगिनी आज आपल्यामधून गेल्या त्यांनी विवाह केला नव्हता, म्हणजे आजपर्यंत म्हणजे वडिलांचं नाव त्यांच्या पाठीमागे आहे. सांगण्याचं तात्पर्य की त्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली, परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्यासुद्धा आत्म्याला मुक्तता खऱ्या अर्थाने प्राप्त झाली पाहिजे. त्याच्यासाठी ही असणारे विधी कुणी करावे? आता जर लग्न झालं असतं तर मग हा वेगळा प्रश्न की मुलांनी ते विधी करावे, परंतु त्यांचा विवाह झाला नाही म्हणून हे भावाचं कर्तव्य आहे की त्यांचे सर्व विधी त्या ठिकाणी व्यवस्थित केले पाहिजे. परंतु ज्यांना मुलंही आहेत महाराज, ज्यांचं लग्नसुद्धा झालं, ते मुलंसुद्धा वर्ष श्राद्ध दशक्रिया करतीलच याची गॅरंटी कलियुगामध्ये आपण देऊ शकत नाही. आता बरेच जण म्हणतात, ताई नाही केलं तर काय होतं? का रिकामा खर्च करावा? का रिकामे पाहुणे जमा करायचे, त्यांना जेव घालायचं, रिकामं कीर्तन ठेवायचं, का केलं पाहिजे? हे सर्व हे सांगून जाईल महाराज. कारण की हे सर्व करणं म्हणजे शास्त्र आहे. गेलेला जीवात्मा जो आहे त्याला मुक्ती प्राप्त व्हावी अशी जर अंतःकरणापासून इच्छा असेल किंवा त्या जीवासाठी जर काहीतरी करायचं असेल तर भगवंताने आपल्यासाठी दिलेली शेवटची सुवर्ण संधी म्हणजे वर्षश्राद्ध. विठाला विठाला आणि विधीनुसार हे सर्व विधी जीवनामध्ये आपण केले पाहिजे महाराज. नाहीतर बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असा समज आहे की आपण म्हणतो दशक्रियेच्या दिवशी काक स्पर्श झाला म्हणजे पिंडाला कावळा शिवल्याच्या नंतर आपण काय म्हणतो, याला मोक्ष प्राप्त झाला. आख्यायिका आहे महाराज, मोक्षही प्राप्त होत असेल, मोक्षही प्राप्त होतो, परंतु त्या ठिकाणी 1 वर्ष होईपर्यंत म्हणजे पहिलं पुण्यस्मरण होईपर्यंत खऱ्या अर्थाने तो असणारा जीवात्मा मुक्त होत नाही. आजच्या दिवशी तो असणारा जीवात्मा जो आहे तो आपल्या परिवारामध्ये हजर असतो महाराज. ज्या दिवशी आपण देह ठेवला, लक्षपूर्वक ऐका महिला वर्ग, लक्ष इकडं असू द्या तुमचं. पाहुणे मंडळी येणारच आहेत, त्यांचं येणं जाणं चालूच राहतं. मी एक प्रश्न करणार आहे, माझा अधिकार तेवढा नाही, परंतु खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण देह ठेवला म्हणजे आपण गतप्राण झालं, म्हणजे मेल्याच्या नंतर मला सांगा किती दिवस आपल्याला आपले घरचे मंडळी घरामध्ये ठेवतात? किती संपत्ती कमवून ठेवा तुम्ही. 50-50 लाखाचे 5-5 बंगले घेतले, 50-50 लाखाची एक गाडी आहे महाराज. अशा 4-5 गाड्या आपल्या बंगल्याच्या बाहेर उभ्या आहेत आणि तो व्यक्ती गेल्याच्या नंतर पहिली 5 एकर जमीन होती, आता 500 एकर घेऊन ठेवली, आपल्या मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवली. तो व्यक्ती जर गतप्राण झाला तर त्याच्या घरातली मंडळी किती दिवस घरात ठेवतात त्यांना? 15 दिवस, 8 दिवस, किमान 4 दिवस तरी ठेवत असतील. 4 दिवस जाऊ देऊ, 2 दिवस तरी, 1 दिवस तरी नाही महाराज. किती वेळ घरात ठेवतो आपण? मोजून 3 ते 4 तास. तेही का ठेवतो महाराज? कारण की पाहुणे मंडळी लांबून यायची असतात.
म्हणून आपण त्यांना घरामध्ये ठेवतो, नंतर आपण घरामधून बाहेर काढतो. मला सांगण्याचं तात्पर्य, आपल्या देहामधून आत्माराम हा निघून गेल्याच्या नंतर हा देह काही कामाचा नाही. पंचमहाभूतापासून देहाची निर्मिती झाली. शेवटी पंचमहाभूतामध्ये आपला देह विलीन होतो. परंतु पहिले 4.5 तास किंवा 3.5 ते 4 तास, पहिले 4 घटिका त्या देहाला अग्निदाग देता येत नाही. म्हणजे पाहुणे मंडळी येईपर्यंत थांबावं लागतं असं अजिबात काही नाही. परंतु शास्त्राचा नियम जर आपण पाहिला तर पहिल्या 4 घटिकापर्यंत त्या देहावरती आपण अंत्यसंस्कार करू शकत नाही. कारण की आपला तो आत्मा बाहेर पडल्याच्या नंतर तो 17 तत्वामध्ये आत्मा हा बाहेर पडत असतो. तो आत्मा भगवंताच्या दूतासोबत जाऊन स्वर्गाच्या द्वारापर्यंत जाऊन पुन्हा पाठीमागं येत असतो. त्याला जाऊन पाठीमागं येण्याचं कालावधी आहे किती घटिका? 4.5 घटिका. कुणी सांगतं, कुणी 4 घटिका सांगतं. म्हणजे त्या ठिकाणी तो कालावधी आहे. तोपर्यंत अंत्यसंस्कार करता येत नाही. नंतर तिरडी बांधली जाते. महाराज त्या तिरडीवरती त्या ठिकाणी त्याला ठेवलं जातं. ज्यावेळी 4 खांदेकरी उचलतात आणि स्मशानभूमीकडे त्याची यात्रा निघते महाराज, त्यावेळी एक असणारा व्यक्ती असतो, मग तो मुलगा असेल किंवा भाऊ असेल, त्याने घट पकडलेला असतो. आता आपल्या भागामध्ये काय म्हणतात मला माहिती नाही. तो घट धरलेला असतो. पहिला टप्पा जीवात्म्याचा. आता 1 वर्षापर्यंत मुक्तता प्राप्त होत नाही. मला एवढं सांगायचंय, पहिला टप्पा असतो, आपण त्याला म्हणतो विसाव्याचा ओटा. बरोबर आहे? विसाव्याच्या ओट्याजवळ आपण त्या ठिकाणी ठेवतो महाराज. आणि ठेवल्यानंतर त्या ठिकाणी तांदूळ तर्पण करतात. तांदूळ त्या ठिकाणी वाहतात. आता जो देहामधला आत्मा, जो 17 तत्वाचा आत्मा बाहेर पडला, तो आत्मा त्या तांदूळावरती विराजमान होतो. म्हणजे तांदूळावरती बसतो. तिथून पुढचा प्रवास त्या ठिकाणी चालू होतो. ज्यावेळेस स्मशानभूमीमध्ये जाऊन आपण पोहोचतो, सर्व त्या ठिकाणी रचलं जातं. महाराज पानाडी पाणीही पाजतो. ज्यावेळेस घट घेऊन त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालतात, तो घट फोडला जातो. आणि घट फोडण्यासाठी एक खडा वापरतात, दगड वापरतात. आता बऱ्याच भागामध्ये, काही भागामध्ये त्याला जीव खडा कुणी म्हणतं, कुणी आश्मा म्हणतात. आता आपण चुकी कुठं करतो बघा. त्या ठिकाणी तो असणारा जीवखडा काही लोक स्मशानभूमीमध्ये ठेवतात, कुणी गंगेमध्ये प्रवाहित करतं. परंतु आता तांदूळावरती जो 17 तत्वाचा आत्मा जो बसलेला आहे, ते 17 तत्वाचा आत्मा जो आहे, तो आता त्या जीवखड्यामध्ये प्रवेश करतो. म्हणजे तो व्यक्तीचा आत्मा कशात असतो? तो घट फोडलेल्या खड्यामध्ये असतो. त्या ठिकाणी तो खडा स्मशानभूमीमध्ये न ठेवता एका लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्या घरी घेऊन यायचा. आणि घरी आल्याच्या नंतर 10वा होईपर्यंत, म्हणजे दशक्रिया विधी होईपर्यंत पितृस्थानाने त्याला जल अर्पण करायचं. पितृस्थान म्हणजे कशाने पाणी द्यायचं? आपल्या अंगठ्याने त्या ठिकाणी पाणी तर्पण करायचं. कुणाला? ते जीव खडेला. ज्यावेळेस जल अर्पण आपण करतो, त्यावेळेस ती असणारं जल त्या आत्म्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचलं जातं महाराज. हे 10वा झाला. दशक्रिया हा विधी आहे. आता विधीमध्ये बदल केला तरी चालतो. कधी जर एखाद्याचं घरामध्ये कोणाचं लग्न असेल, भावकीमध्ये लग्न असेल, तर 10वा हा 5व्या दिवशी सुद्धा आपण करू शकतो. 10वा कधी आपण 7व्या दिवशी सुद्धा करू शकतो. म्हणजे विधी बदलता येतात, परंतु शास्त्र हे बदलता येत नाही. दशक्रिया हा विधी आहे आणि वर्षश्राद्ध म्हणजे काय आहे? शास्त्र आहे महाराज. मला सांगा, 10वा जरी 5व्या दिवशी झाला तरी 13वा हा कितव्या दिवशी करावा लागतो? 13वा हा 13व्याच दिवशी करावा लागतो. कारण की 13वा म्हणजे काय आहे? शास्त्र आहे. विधी आपण बदलू शकतो. शास्त्र जीवनामध्ये बदलण्याचा अधिकार, हक्क आपल्याकडे नाही. तो असणारा खऱ्या अर्थाने शास्त्राकडे आहे. 10 दिवस पूर्ण झाले. 10 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पिंडदान केलं जातं. 10व्यापर्यंत तो असणारा जीवात्मा आपल्या संपूर्ण कुटुंबाला पाहू शकतो, फक्त आपण त्याला बघू शकत नाही. ज्यावेळेस 13व्याचंही जेवण झालं, 13वं पिंडदान त्या ठिकाणी जीवात्म्याने ग्रहण केलं महाराज. 13वा झाल्याच्या नंतर त्या जीवात्म्याचा पुढचा प्रवास खऱ्या अर्थाने त्याचा चालू होतो. आता त्याला जायचंय कुठं? स्वर्गाच्या द्वारापर्यंत जायचे महाराज. ज्यावेळेस 13वा झाल्याच्या नंतर पुढचा प्रवास चालू होतो. पुढे जात असताना त्याला एक वैतरणी नावाची नदी लागते. तर वैतरणी नावाची नदीपर्यंत जात असताना त्याला बरोबर त्या ठिकाणी 28 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 28 दिवस लागतात. आता पहिले 13 अधिक 28 बरोबर किती दिवस झाले? इथं मोजा नाही तर घरी गेल्याच्या नंतर विचार करा किती दिवस झाले? 41 दिवस झाले महाराज. 41 दिवसापर्यंत तो असणारा जीवात्मा 17 तत्वाचा वैतरणी नावाच्या नदीच्या काठापर्यंत जाऊन पोहोचतो. किती दिवसानंतर? 41 दिवसानंतर. तिथं गेल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर ती वैतरणी नावाची नदी, आता ज्यांनी गरुड पुराणाचा अभ्यास केला असेल त्यांच्या लक्षामध्ये येईल, वैतरणी नावाच्या नदीमध्ये पाणी असतं का हो? अजिबात नाही. काय असतं? भागवतामध्ये एवढं सुंदर वर्णन आलं की 28 नरकाची घाण त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये काय असते? वाहत असते. रक्त असतं, मांस असतो, पू असतो, रक्ताचे ढीग असतात, हाडाचे ढीग त्या ठिकाणी असतात.
मांसाचा खस त्या ठिकाणी पडलेला असतो महाराज. त्या ठिकाणी त्या नदीमध्ये तो जीवात्मा प्रवेश करतो. पण लक्षपूर्वक ऐका, ज्याने जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं, जो सात्विक पद्धतीने वागला, ज्याने दुसऱ्याला कधीही जीवनामध्ये त्रास दिला नाही, अशा व्यक्तीला त्याच वैतरणी नावाच्या नदीमध्ये किंवा ज्याने जीवनामध्ये गोदान केलं म्हणजे गायी दुसऱ्याला दान दिली, अशा व्यक्तीला त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये कामधेनू नावाची काय असते, गाय असते, ती त्या व्यक्तीला मदत करते महाराज. आजही आपण पाहतो की 10व्याच्या दिवशी आपण ब्राह्मण देवतेला छोटीशी गोमाता अर्पण करतो. का करतो याचं कारण आपण पाहिलं की गेलेला जो जीवात्मा आहे त्याचा पुढचा प्रवास सुखरूप झाला पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी ती गोमाता आपण अर्पण करतो. पण ज्याने जिवंत असताना गाय दान केली ती असणारी गोमाता कामधेनू नावाची गायची आहे, ती त्याला मदत करते. पण ज्याने आयुष्यभर कधी दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं चिंतन केलं नाही, कधी भगवंताचं नामचिंतन केलं नाही, नेहमी वाईट वागलं, वाईट कर्म जीवनामध्ये केलं, अशा व्यक्तीला त्या नदीमध्ये बुडत 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 ती नदी पार करावी लागते. बरं, त्या नदी पार करण्याचा प्रवाससुद्धा 1-2 दिवसाचा नाही महाराज, बरोबर 59 दिवस ती नदी पार करण्यासाठी लागतात. पहिले 41 अधिक 59 बरोबर किती दिवस झाले? 100 दिवस झाले. 100 दिवस झाल्याच्या नंतर वैतरणी नावाची नदीपासून तो बाहेर पडला. तिथून पुढे त्याला जायचे स्वर्गाच्या द्वारापर्यंत. स्वर्गाच्या द्वारापर्यंत जात असताना त्याला 264 दिवस लागतात. त्याच्यामध्ये गंधर्व नगरी असेल, सौम्यपूर असेल, शालिग्राम असेल, एक एक त्या ठिकाणी सौर्यमंडल पार करत असताना बरोबर 264 दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी तो स्वर्गाच्या द्वारामध्ये जाऊन पोहोचतो. पहिले 100 अधिक 264 बरोबर किती दिवस झाले? 364 दिवस झाले. 364व्या दिवशी म्हणजे कालचा मुक्काम त्या जीवात्म्याचा चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये असतो महाराज. आता बरेच जण चित्रगुप्त म्हटलं की चित्रगुप्त हे नाव आपण उच्चारल्याच्या नंतर तो व्यक्ती एक आहे असं आपण म्हणतो, परंतु चित्रगुप्त हे आपले वकील आहेत महाराज, भगवंताचे वकील आहेत, आपले जीवात्म्याचे वकील आहेत. ते वकील दोघं एक नाहीत महाराज, ते वेगळे आहेत. एकाचं नाव आहे चित्र, दुसऱ्याचं नाव काय आहे? गुप्त. ज्यावेळेस त्या चित्र आणि गुप्ताच्या नगरीमध्ये तो जीवात्मा त्या ठिकाणी पोहोचतो, त्याचं नाव त्या ठिकाणी लिहिलं जातं, अर्ज त्या ठिकाणी भरून द्यावा लागतो. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत काय काय आपण जीवनामध्ये केलं, चांगले कर्म ती लिस्ट एका बाजूला आणि किती वाईट कर्म केलं ती लिस्ट एका बाजूला. ज्यावेळेस हे सर्व विधिलिखित लिहून द्यावं लागतं चित्रगुप्ताला या दोघांना, त्यावेळेस या दोघांची सही त्या ठिकाणी होते. ते कर्म काउंटरवरती सही करावी लागते. तिथून पुढे हा 17 तत्वाचा देह भगवंताच्या दूतासोबत आता राजाच्या नगरीपर्यंत त्याला जायचं असतं. तर धर्मराजाच्या नगरीकडे जात असताना आज सकाळी पहाटे 5 वाजता तो धर्मराजाच्या नगरीकडे निघतो. कधी? पहिल्या वर्षश्राद्धाच्या दिवशी पहाटे 5 वाजता तो धर्मराजाच्या नगरीकडे निघतो. आता तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा धर्मराजाच्या नगरीच्या बाहेर धर्मध्वज नावाचा एक चेकर आहे, अगोदर त्याची भेट घ्यावी लागते. ती कर्म नावाची फाईल जी आहे कर्म काउंटरवरून आणलेली, ती असणारी फाईल त्याच्या हातामध्ये द्यावी, त्यांनी फाईल चेक करावी. तिथून पुढे ठरवलं जातं की याला कुठल्या दरवाजामधून आत सोडायचं. आतमध्ये गेल्यानंतर अशी परिस्थिती आहे महाराज. त्या ठिकाणी भगवंताचं अष्टप्रधान मंडळी बसलेली आहे. सुवर्ण असणारं सिंहासन आहे, त्या सिंहासनावरती धर्मराज बसलेले आहेत. ती कर्म नावाची आपली जी फाईल आहे जीवात्म्याला मध्यभागी उभं केलं जातं. ती कर्म नावाची फाईल त्याच्या हातामधून घेतली जाते आणि ती असणाऱ्या भगवंताचं अष्टप्रधान मंडळ सर्वजण ती फाईल तपासतात. ती फाईल तपासल्यानंतर आता ती फाईल धर्मराजाच्या हातामध्ये दिली जाते. धर्मराज ती फाईल उघडतात, धर्मराज सुद्धा ती फाईल चेक करतात. परंतु ती फाईल चेक करत असताना आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधले 5 साक्षीदार त्या ठिकाणी बोलून घेतले जातात. जोपर्यंत हे 5 साक्षीदार त्या ठिकाणी येत नाहीत, या 5 साक्षीदारांची साक्ष घेतली जात नाही, तोपर्यंत कुठल्याही जीवात्म्याच्या देहाचा निकाल हा लागला जात नाही. ते 5 साक्षीदार, पहिला साक्षीदार आहे प्रकृती. प्रकृती म्हणजे भगवंताचा अंश. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ती प्रकृती आपल्यासोबत असते. ज्या दिवशी आपल्या देहाला प्रकृतीने सोडलं महाराज, त्या दिवशी आपल्या घरातल्या माणसांनीच आपल्याला घराच्या बाहेर काढलं. मी अगोदर सांगितलं की देहामधला राम निघून गेला की देहाला शून्य किंमत असते, म्हणजे ती असणारी प्रकृती. पहिली साक्ष प्रकृतीची घेतली. दुसरा साक्षीदार आहे धरणी माता. ज्या मातीवरती आज आपण बसलो तिला आपण काळी आई म्हणतो. मला सांगा, समाजामध्ये जीवन जगत असताना समाजामध्ये जर एखादं वाईट कर्म आपल्या हातून घडलं, आपल्या घरामध्ये जर एखादी चुकी आपल्या हातून घडली, वाईट कर्म जर जीवनामध्ये आपल्या हातून घडलं, आपल्याच घरामध्ये घराचा दरवाजा लावून आपण जर एखादं वाईट कर्म केलं महाराज, तुम्ही समाजाच्या नजरेमधून आपण चुकू शकतो.
समाजाच्या नजरेमधून सुटू शकतो, घरातल्या मंडळीच्या नजरेमधून आपण सुटू शकतो, पण या धरणी मातेच्या नजरेमधून आपण सुटू शकत नाही. कारण की रात्रंदिवस 24 तास ही असणारी धरणी माता आपल्याला पाहत असते. दुसरी साक्ष घेतली जाते धरणी मातेची, तिसरी साक्ष घेतली जाते सूर्य भगवंताची, चौथी साक्ष घेतली जाते चंद्रदेवतेची आणि पाचवी साक्ष घेतली जाते ती गणेश भगवंताची, की ज्यांना आग्रपूजेचा मान या ठिकाणी 33 कोटी देवापैकी आग्रपूजेचा मान ज्यांना मिळाला असे असणारे गणेश भगवंत. या 5 जणांची साक्ष घेतली जाते आणि तिथून पुढे त्याने केलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार त्याला पुढची गती कुठली द्यायची त्या ठिकाणी ते ठरवलं जातं महाराज. पण आता या 17 तत्वाचा जो देह आहे त्याचे सुद्धा आता 3 भाग त्या ठिकाणी केले जातात. एक भाग पितृलोकामध्ये पाठवला जातो, दुसरा भाग प्रकृतीमध्ये विलीन होतो आणि तिसरा भाग जो आहे तो पुन्हा मृत्यूलोकामध्ये पाठवतात. का? कारण की आजच्या दिवशी तो असणारा 17 तत्वाच्या देहाचा आत्म्याचा तिसरा भाग मृत्यूलोकामध्ये शेवटचा आपल्या परिवाराला बघण्याकरता या परिवारामध्ये पाठवला जातो. या ठिकाणी आल्यानंतर भरभरून ते सर्व वातावरण पाहतो. जे पुण्य या ठिकाणी एकत्रित झालेलं आहे ती असणारं सर्व पुण्य घेऊन पुन्हा धर्मराजापर्यंत पोहोचतो. हे पुण्य एकत्रित झालं म्हणजे कुठपासून दशक्रिया विधीचं पुण्य, महिना जीव घातल्याचं पुण्य, प्रथम वर्ष श्राद्धाचं पुण्य, हे सर्व पुण्य एकत्र घेऊन तिथून पुढे त्याला कुठला जन्म घालायचा, कुठली गती द्यायची हे धर्मराज ठरवतात महाराज. म्हणजे पहिलं वर्ष श्राद्ध होईपर्यंत त्या जीवात्म्याला खऱ्या अर्थाने मुक्तता प्राप्त होत नाही. परंतु ऐका, हे सर्व विधी जर पाठीमागच्या लोकांनी म्हणजे घरच्या लोकांनी, घरच्या व्यक्तींनी, मुलांनी म्हणा, भाऊंनी म्हणा, ही जर व्यवस्थित केले नाही तर खऱ्या अर्थाने पितृदोष लागला जातो. कारण की आहा कटा त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला, की आमच्या वंशामध्ये दुराचारी पुत्र झाला, आमचे साधे विधीसुद्धा त्याला करता आले नाही असं म्हणून आपले पितर लोक बोंबा मारतात. आणि त्याचा परिणाम पाठीमागे असा होतो की आजही आपण कलियुगामध्ये बघतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख असतं. ज्यावेळी आपण आपलं दुःख निवारण करण्याकरता ब्राह्मण देवतेची भेट घेतो त्यावेळी ते सांगतात, भाऊ, काका, ताई, तुम्हाला पितृदोष लागलेला आहे. परंतु खरी अर्थाने पितृदोष का लागला जातो याची कारणं जीवनामध्ये आपण शोधले जात नाही. हे सर्व विधी जर व्यवस्थित आपण केले महाराज तर खरी अर्थाने पितृदोष लागत नाही. विठाला विठाला त्या न्यायाप्रमाणे का होईना आपण या ठिकाणी हे सर्व विधी व्यवस्थित केले पाहिजे. परंतु हे कलियुग आहे महाराज. आतापर्यंत इथून पाठीमागे जेवढे गेले असतील महाराज, जे सात्विक असतील, नास्तिक असतील, कसेही असतील, त्यांचा प्रत्येकाचा दशक्रिया विधी झाला, वर्षश्राद्ध झालं. परंतु पाठीमागे 2-3 वर्षाचा काळ जर आपण पाहिला तर भयंकर असणारी रोगराई आपल्या भारतभूमीमध्ये आलेली होती महाराज. डेंजर असणारा व्हायरस आपल्या भारतभूमीमध्ये आला होता. त्याचं नाव काय आहे? विसरले काय तुम्ही? हां, नाही विसरले ना? काय? कोरोना. क्वारंटाईन होते महाराज बरेच जण. मला सांगण्याचं तात्पर्य की त्या कोरोनामध्ये बरेच मंडळी गेले महाराज, काही जण घाबरून गेले महाराज. परंतु त्या प्रत्येकाचाच दावा झाला किंवा प्रत्येकाचंच पुण्यस्मरण झालं असं अजिबात नाही. कारण की ते बऱ्याच जणांची हस्तीसुद्धा घरी आली नाही महाराज. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे, त्या काळामध्ये जसं घडलं महाराज तसे आपलेसुद्धा 10वे 13वे वर्षश्राद्ध होतीलच याची गॅरंटी आता पुढे देता येत नाही. मग आपण मेल्यानंतर आपल्या मुलाने वर्षश्राद्ध घातल्यानंतर आपल्याला मुक्ती प्राप्त होईल हा विषय डोक्यामधून काढून टाकायचा. त्याच्यासाठी काय करायचं? जोपर्यंत आपण आहोत ना जिवंत, म्हणजे कुणाच्या विश्वासावरती राहायचं नाही. आता महिला मंडळ, कलियुगामधल्या महिला मंडळ आपण चॅप्टर झालो, बरोबर? चॅप्टर हा शब्द कळतो ना तुम्हाला? हा खेडेगावामधला शब्द आहे. पूर्वीच्या महिला अशा होत्या की आयुष्यभर काबाड कष्ट करायचे महाराज, हाडाची काढं रक्ताचं पाणी करून संसार करायचा. परंतु जेवढी संपत्ती कमवली, जेवढं धन कमवलं तेवढं आपल्या मुलाबाळांच्या, लेकराबाळांच्या संसाराला लावायचं. का? कारण की हेच मुलं आपल्या म्हातारपणाची काय आहेत? काठी आहेत. परंतु आता हल्लीच्या लोकांचा समज हा बदलला की नाही? आता मुलगा हा म्हातारपणाची काठी आहे असं आपण मानतो, पण तीच म्हातारपणाची काठी असणारी मुलगा शेवटपर्यंत म्हातारपणी आपली काठीच बनून राहील याची गॅरंटी देता येत नाही. मग आपण तोच असणारा पैसा कुठे लावतो? आपण सेव्हिंग करून ठेवतो की नाही? तुम्ही नाही ठेवत? जर नसेल ठेवत तर थोडे 4-10 तरी बाजूला ठेवत जा. आणि इकडे वाईट नका वाटून देऊ, कारण की तुम्हाला असं वाटेल की पैसे बाजूला काढून ठेवा असं सांगतात महाराज. याची काही गरज नाही हो. ही संपत्ती आहे, नश्वर आहे. आपण किती जरी बंडल जरी बाजूला काढून ठेवले महाराज तरी एक दिवस शेवटी जातच नाही, ते बंडल तुमच्यासोबत येणार
नाहीत. रिकाम्या हाताने जन्माला आलात. शेवटी रिकाम्या हाताने माणसाला जावं लागतं महाराज. परंतु जात असताना आपण गेल्यानंतर आपले भाऊ, आपले मुलं आपला अंत्यविधी करतील किंवा आपलं वर्षश्राद्ध करतील, नंतर मला गती प्राप्त होईल याच्या विश्वासावरती बसू नका. मग जोपर्यंत जिवंत आहात ना तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करू ना, स्वतःच्या देहाचा उद्धार करून घ्या. जोपर्यंत आहात जिवंत तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करा. कारण की तेच नामचिंतन घेण्याकरता सुंदर असणारा नरदेह जीवनामध्ये तुम्हाला काय झाला, प्राप्त झाला. हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळत नाही महाराज. या ठिकाणी या कलियुगामध्ये समाजामध्ये जर विचार केला तर 4 प्रकारचे वर्ग पडतात. पहिला वर्ग असा आहे ज्याला नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. त्या वर्गामध्ये पशुपक्षी येतात. मला सांगा, पशुपक्षाला नरदेह मिळाला का? नरदेह मिळाला नाही मिळाला. बरं, नका का मिळाला, पण तो नरदेह कळला का त्यांना? नाही कळाला. नरदेह मिळालाही नाही, नरदेह कळाला सुद्धा नाही. दुसरा वर्ग असा आहे नरदेह मिळाला पण नरदेह कळाला नाही. या वर्गामध्ये कोण आहोत? या वर्गामध्ये आता आपण सर्व बसलेलो आहोत महाराज. का? नरदेह मिळाला नाही का आपल्याला? मिळाला ना महाराज. नरदेह तुम्हाला मिळाला, मला मिळाला, आपल्या सर्वांना नरदेह मिळाला, पण कळाला का? नाही कळाला. कळलं पाहिजे महाराज. नरदेह मिळाला परंतु कळाला नाही. आणि जर नरदेह कळला असता महाराज तर बऱ्याच जणांनी आपला असणारा नरदेह पिऊन पिऊन गटारामध्ये लोळवला. आता काय काय पिऊन गटारामध्ये लोळतात महाराज हे कीर्तनामध्ये सांगत नाहीत. परंतु पिऊन पिऊन असणारा आपला नरदेह गटारामध्ये लोळवला नसता महाराज. मला सांगा, वाघासारखा प्राणी माहिती आहे तुम्हाला? वाघ माहिती आहे तुम्हाला? सर्कशीत असतो तो. प्रत्यक्षात बघितला नसेल, टी व्हीमध्ये तरी पाहिलं असेल. वाघाला किती जरी भूक लागली महाराज तरी वाघ कधी गवत खात नाही. आणि हत्तीला कितीही भूक लागू द्या, कितीही भूक लागू द्या, तो कधी मांस खात नाही. परंतु मांसाच्या बद्दल जर विचार केला तर माणूस दोन्ही करतो महाराज. म्हणजे मांसाहार सुद्धा करतो आणि शाकाहार सुद्धा करतो. सांगण्याचं तात्पर्य हा अतिशय घाणीने भरलेला आपला हा नरदेह आहे महाराज. आपण याला वाईट म्हणतो. हे जर कळाला असता तर आपण एवढ्या विचित्र पद्धतीने याचा वापर केला नसता. म्हणजे नरदेह मिळाला पण त्याची किंमत कळाली का आपल्याला? नाही कळाली. तिसरा वर्ग असा आहे नरदेह मिळाला नाही परंतु कळाला. कुणाला कळाला? नरदेह त्यांना प्राप्त झाला नाही परंतु खऱ्या अर्थाने नरदेहाची किंमत कळाली. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. स्वर्गीचे अमारा इच्छिताती देवा, 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 जय हो. स्वर्गीचे अमारा इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमारा इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमारा इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्माधा, मृत्युलोकी भावा जन्माधा, नारायण नाम बहु जीवन मुक्त, नारायण नाम बहु जीवन मुक्त, मृत्युलोकी भावा जन्मामा, मृत्युलोकी भावा जन्मामा, नारायण नाम बहु जीवन मुक्त, नारायण नाम बहु जीवन मुक्त, स्वर्गीचे अमरा इच्छिताती देवा, त्रिलोकी भावा जन्म आम्हा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, जन्म स्वर्गीचे अमारा इच्छिता ती देवा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा,
तुकोबाराय सांगतात की ते म्हणजे स्वर्गामधली अमर देवता, की ते या देहाची इच्छा व्यक्त करतात. म्हणजे नरदेह त्यांना मिळाला नाही, परंतु खऱ्या अर्थाने या असणाऱ्या नरदेहाची किंमत आहे काय आहे, या नरदेहाचं महत्त्व किती आहे ते त्यांना समजलं. परंतु सुंदर असणारा नरदेह जीवनामध्ये त्यांना प्राप्त झाला नाही. ते म्हणजे स्वर्गामधली अमर असणारी देवता. ती स्वर्गामधली अमर देवता जर मृत्यूलोकामध्ये आले महाराज, तर त्यांना ओळखायचं कसं सांगून जाईल. जसं या आपला नरदेह आहे, हा पंचमहाभूतापासून या देहाची निर्मिती झाली. पंच म्हणजे 5 तत्वापासून देहाचा जन्म झाला, देहाची निर्मिती झाली. परंतु स्वर्गामधली जी अमर देवता आहेत, यांचा फक्त 3 तत्वापासून देह बनलेला असतो. किती तत्वापासून? 3 तत्वापासून. मग ती स्वर्गामधली अमर देवता जर मृत्यूलोकामध्ये आले, तर त्यांचे पाय कधी जमिनीला टेकत नाहीत. जमिनीपासून 5 फूट अंतरावरती त्यांचे चरण असतात. म्हणजे त्यांच्या चरणाचा स्पर्श या धरणी मातेला होत नाही. त्यांच्या डोळ्याची पापणी कधी लवत नाही. आपली पापणी बघा सारखी फडफड करत असते. आपण फक्त कडक डोळे उघडे ठेवायचे, अर्धा तास उघडे ठेवायचे. किती प्रयत्न करून बघा तुम्ही प्रयोग. अर्धा तास जाऊ दे, 10 मिनटं ठेवा, नाही राहू शकत महाराज. तर त्यांच्या डोळ्याची पापणी कधी लवत नाही. त्यांच्या शरीराचा कधी दुर्गंध येत नाही. म्हणजे सुगंध त्यांच्या शरीराचा येत असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं वय कधी वाढत नाही. आपल्यासारखे ते कधी म्हातारे होत नाही. ते जर आपल्याला भेटले तसे, तर आपण काय म्हणायचं, ते कोण आहेत? स्वर्गामधले कोण आहेत? अमर देवता आहेत. महाराज मला सांगण्याचं तात्पर्य, हा 3रा वर्ग म्हणजे नरदेह मिळाला नाही, परंतु याची किंमत खऱ्या अर्थाने कळाली. आणि 4था वर्ग असा आहे की नरदेह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. त्या वर्गामध्ये आमचे संत महात्मे येतात महाराज. या संत महात्म्याला या देहाची किंमत कळाली सुद्धा आणि नरदेह मिळाला सुद्धा. म्हणून ते सांगतात की जसा नरदेह आम्हालाही मिळाला, तुम्हालाही मिळाला, हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळेल याची गॅरंटी शाश्वती देता येऊ शकत नाही. कारण की पावला हा देह काक डाळी न्याय न घडवते उपाय घडू आले. ज्या पद्धतीने अचानक आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, तसा अचानक हा नरदेह प्राप्त झाला. पुन्हा पुन्हा प्राप्त होईल की नाही हे सांगू शकत नाही. आत्ता प्राप्त झालंय ना, म्हणून या देहाने भगवंताचं चिंतन आपण केलं पाहिजे. विठाला विठाला तर खऱ्या अर्थाने आपण जन्माला कशासाठी आलो त्याचं सार्थक होईल महाराज. रे तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. आपण जन्माला आलो, भगवंताला पाहिल्याच्या नंतर आपण जन्माला आलो, त्याचं खऱ्या अर्थाने काय होईल महाराज? सार्थक होईल. परंतु असं करण्यासाठी भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून जीवात्म्याने केलं पाहिजे. ती मनातून पाहिजे महाराज. नाहीतर फक्त वरती भगवंताचं नामचिंतन घेऊन त्या ठिकाणी काही उपयोग नाही. भगवंत हा आपल्या अंतकरणामधला भाव कसं आहे, तो असणारा भाव जर शुद्ध असेल ना महाराज, तर तो असणारा परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना भगवंताच्या नामचिंतनाचं कर्म जीवनामध्ये आपण केलं पाहिजे महाराज. कारण की पुन्हा पुन्हा हा नरदेह आपल्याला मिळणार नाही. मी स्वतः सांगत नाही, सुभाषितकर सांगतात की आपण शेवटी जात असताना फक्त आणि फक्त माणूस म्हणतो आणि आपणही नेहमी ऐकत असतो की आपण रिकाम्या हाताने जन्माला आलो आणि रिकाम्या हाताने आपल्याला जायचे. बरोबर आहे की नाही? रिकाम्या हाताने आपण आलो, येत असताना आपण काही सुद्धा सोबत आणलं नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. परंतु महाराज, माणूस हा रिकाम्या हाताने येतही नाही आणि रिकाम्या हाताने जात सुद्धा नाही. काय घेऊन आलात तुम्ही? काय घेऊन आलो आपण? आपण जन्माला येत असताना 3 गोष्टी घेऊन येतो. किती? 3. आता त्या 3 गोष्टी जर आपण पाहिल्या तर पाप, कर्म आणि वासना. पाठीमागच्या जन्मामधलं कर्म, पाठीमागच्या जन्मामधली वासना आणि पाठीमागच्या जन्मामधलं पाप घेऊन या ठिकाणी आपण कुठं जन्माला येतो? अरे पाप पुण्य करुणी जन्मा येती प्राणी. आपण संत महात्मे सांगतात त्या मृत्यूलोकामध्ये जन्माला येतो पाप, कर्म आणि वासना. आणि ते कर्म या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला भोगावं लागतं आणि जाताना सुद्धा तेच कर्म आपल्याला आपल्यासोबत घेऊन जावं लागतं. म्हणून संत महात्मे सांगतात, अरे केले कर्म झाले तेचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती, किंवा भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. सुभाषितकार एक सुंदर श्लोक सांगतात, धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकहा. धनाने भूमो, आपण किती जरी धन कमवलं तरी धन कुठे राहणार आहे? याच ठिकाणी राहणार आहे. रे तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही. मला सांगा, रावण किती श्रीमंत होता? महिला वर्ग, रावण किती श्रीमंत होता? रावणाची श्रीमंती माहिती आहे का तुम्हाला? माहिती तुम्हाला?
नाही माहिती? तुकोबाराव एका ठिकाणी सांगतात, अरे कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, म्हणजे शुद्ध सोन्याची घरं किती कोटी होती? 7 कोटी होती महाराज. बरं ते घरं, त्या घराला फक्त पॉलिश म्हणून वरून वरून सोनं लावलं होतं का? अखंड सुवर्णाच्या भिंती. त्या एवढ्या मोठ्या लंकेमध्ये महाराज बलाढ्य असणारे, वीर पुरुष असणारे राक्षस राहत होते. ती लंकाही लहान होती, संपूर्ण लंकाही सुवर्णाची होती. परंतु जाताने काय सोबत घेऊन गेला? काही नाही महाराज. जरी सांगा ते कवडी गेली नाही. म्हणजे त्यांची ही अवस्था आहे तर आपली काय अवस्था असेल? आपण म्हणतो धन दौलत बंगला माडी गाड्या हे सर्व आपल्याला याच ठिकाणी सोडून जायचे, काही सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून धन किती जरी असेल तर धन आणि भूमो त्या भूमीमध्ये राहणार आहे. पशुपक्ष गोष्टी आपण म्हणतो, पशु माझे पक्षी माझे. आता तुम्ही म्हणाल ताई मी पशु पक्ष्यांना आपलं मानत नाही, परंतु तुम्ही नसेल मानत, महिला वर्गांनी मान्य केलं पाहिजे. मला सांगा, आपल्या लेकरात एवढा जीव नसतो महिला वर्ग, तेवढा जीव कशात असतो? आता सोनं कसं तोळा झालं आहे? 80,000 रुपये तोळा झालं आहे. आपण 10-5 मागं टाकून टाकून कशाचे पैसे असतात आपले? आपण म्हणतो आम्ही कशाचे पैसे केले? शेळ्या माहिती आहेत का तुम्हाला? किती पाय असते शेळ्याला? ही शेळी माझी आहे, शेळीचे पिल्लं माझे म्हणतात की नाही? या चारा टाकायला पुरुष वर्ग असतात महाराज, सोडबांध करायला सुद्धा पुरुष वर्ग असतात, पैसे घ्यायला कोण असतं? ही शेळी माझी महाराज. त्या शेळीमधून कसा जीव आपला निघतो का? आता मला त्याचा अनुभव नाही, परंतु गावाकडच्या महिला भगिनी असतात, सप्ताहाला कीर्तनाला जायचं म्हटलं तरी त्यांना येऊ वाटत नाही का? घरी आमच्या शेळ्या उपाशी राहतील, लेकरं उपाशी राहिले तरी चालतील, परंतु ते जनावरं कधी उपाशी राहू नये महाराज. परंतु मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे, त्यांच्यामध्ये आपला जीव असतो. जात असताना ते शेळ्या आपल्यासोबत येणार आहेत का? ज्यावेळेस वैकुंठावरून तुकोबारायांना विमान नेण्यासाठी आलं, कुणाला? तुकोबारायांना वैकुंठावरून ज्यावेळेस परमात्म्याचं विमान नेण्यासाठी आलं तर महाराजांची एक इच्छा होती, मला तर या ठिकाणी भगवंतापर्यंत जायचंय, मला माझा परमात्मा घेण्यासाठी आलाय, परंतु माझ्यासोबत माझ्या पत्नीचा सुद्धा काय झाला पाहिजे? उद्धार झाला पाहिजे. माझी पत्नी माझ्यासोबत आली पाहिजे. महाराजांना असं वाटलं, महाराजांनी प्रेमाने आवाज दिला, आवले अगं वैकुंठावरून देवाने विमान पाठवलंय माझ्यासाठी, तू सुद्धा माझ्यासोबत चल, तू माझ्यासोबत यावं अशी माझी इच्छा आहे. काय म्हटले असतील जिजाऊ मासाहेब? त्यांनी सांगितलं, तुम्हाला जिकडं जायचं तिकडं, तुम्हाला जिकडं जायचं तिकडं जा, मला तुमच्यासोबत यायचं नाही. बरं स्वामी आले असते हो मग तुमच्यासोबत, मलाही वाटते तुमच्यासोबत यावं, आले असते मी, पण माझी म्हैस व्यायला झाली म्हणून मला यायचं नाही. मला सांगा, त्यांची ही अवस्था आहे तर आपण सर्वसामान्य जीव आहोत. मला सांगण्याचं तात्पर्य की ते पशुसुद्धा याच ठिकाणी राहणार आहेत. मग धनानी भूम पशुवश्य गोष्टी भार्यागृहद्वारे आपण म्हणतो की पत्नी माझी, पत्नीचं खूप प्रेम असतं महाराज पतीवरती, परंतु पती निवर्तल्यानंतर ती सुद्धा फक्त घराच्या उंबरठ्यापर्यंत आपल्यासोबत असते. आणि याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर त्याच्याही पेक्षा आपण प्रेम करतो कशावरती? आपल्या स्वतःच्या या देहावरती. तो देह तरी आपला आहे का? नाही महाराज, तो देहसुद्धा चितेमध्ये जळून भस्म होतो. शेवटी आपल्यासोबत जर काही येत असेल तर ते म्हणजे आपण केलेलं कर्मारी कर्मानुगोगच्छती जेव्हा एका. तर जीवनामध्ये चांगलं कर्म केलं तर चांगले भोग आपल्याला प्राप्त होतात, आणि तेच कर्म जर वाईट केलं तर जीवनामध्ये वाईट असणारे भोग जीवात्म्याला त्या ठिकाणी भोगावे लागतात. महाराज तुमची आमची गोष्ट सोडावं, भगवंताच्या बापाला सुद्धा कर्म ही चुकलं नाही. संत महात्मे सांगून जातात, अरे कर्मी दशरथ वियोगी मेला, कर्मी श्रीराम वनवास गेला, कर्मी रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी, कर्मी मनमथ झाला से राख. म्हणजे मला सांगा, दशरथ राजाला किती मुलं होती? किती मुलं होते? 4 मुलं होती महाराज, परंतु शेवटच्या क्षणी एकही जवळ नव्हता. राम राम म्हणून प्राणत्याग करावा लागला. रे 4 पुत्र राजा दशरथा, अंतसमयी एकही नव्हता, शेवटच्या क्षणी एकही जवळ नव्हता. महाराज याला काय म्हणावं तर याला कर्म म्हणावं. जसं कर्म जीवनामध्ये आपलं असेल तसं कर्म त्या पद्धतीचं जीवात्म्याला त्या ठिकाणी भोगावं लागतं. चांगले वाईट कर्माचे जे फळं आहेत ते सर्वाला त्या ठिकाणी भोगावे लागतात. विठाला विठाला आता इथे जर आपण समाजामध्ये पाहिलं तर लोक म्हणतात की कर्म भोगावं लागतं, कर्म भोगावं लागतं. खरंच भोगावं लागतं काय? कुणी बघितलं? मला सांगा, पाठीमागच्या जन्मामध्ये म्हणजे आता तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात, परंतु मागच्या जन्मामध्ये काय होता तुम्ही आठवतंय तुम्हाला? घरी जायचं, निवांत बसायचं, देवाच्या समोर बसायचं, मस्त समाधी अवस्थेमध्ये बसायचं, देवाचं नामचिंतन घ्यायचं आणि आठवायचा प्रयत्न करायचा. बाबा मी नेमकं मागच्या जन्मामध्ये होतो कोण? आता या जन्मामध्ये गंगूबाई असेल, सखूबाई असेल, आत्याबाई असेल, काय असेल ते असेल, रामभाऊ असेल, श्यामभाऊ असेल, कांताभाऊ असेल, पण
ते मी या जन्मामध्ये मागच्या जन्मामध्ये नेमकं होतो कोण? 8 दिवस 10 दिवस 15 दिवस वर्ष 6 वर्ष 60 वर्ष आयुष्यभर जरी आठवायचा प्रयत्न केला तरी मागचा जन्म कशाचा होता लक्षात येईल का आपल्या? येऊ शकत नाही. बरं मागचं जाऊ द्या, येणारा जन्म पुढचा जन्म तरी कशाचा प्राप्त होणार आहे हे तरी माहिती आहे का आपल्याला? महिला मंडळ माहिती आहे आपल्याला? नाही माहिती. मग काय फरक पडतो पाप केलं किंवा पुण्य केलं? आता हे विचारसुद्धा कुणाचे आहेत? नास्तिकवादी लोकांचे आहेत महाराज. परंतु आता भगवंताने ते टेन्शन ठेवलं नाही. ज्या युगामध्ये आपला जन्म झाला त्या युगाचं नाव काय आहे? कलियुग. कलियुगामध्ये आपण नेहमी अनुभव घेतो दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डा, त्या खड्ड्यात आपल्याला पडावं लागतं. हा कर्ममार्गाचा काय आहे? सिद्धांत आहे. आपण एक मन म्हणतो की जैसी करणी वैसी, जसं करणी आपण करू म्हणजे जसं कर्म आपण करू तसे भोग जे या ठिकाणी भोगावे लागतात. बघा दोघंजण सोने चांदीचे व्यापारी, लक्षपूर्वक ऐका. दोघंजण सोने चांदीचे व्यापारी सोन्याचा माल आणण्यासाठी परदेशामध्ये निघून गेले. आत्ताच मी सांगितलं की सोन्याचे भाव हे 80,000पर्यंत जाऊन पोहोचले. जवळपास त्यांनी 6 कोटीचं सोनं विकत घेतलं. कुठं? परदेशामध्ये. 6-7 कोटीचं सोनं विकत घेतलं. परतीचा प्रवास चालू झाला. 2 दिवस प्रवास केला. 3ऱ्या दिवशी प्रवासाला निघत असताना रात्रीचे 11, 11:30, 12 वाजले. घनदाट अरण्य त्यांना लागलं, घनदाट जंगल लागलं. आणि एका मित्राच्या मनामध्ये विचार आला, तर फक्त सोबत दोघंच होते. एकाच्या मनामध्ये वाईट विचार आला, अरे एवढ्या घनदाट अरण्यामध्ये आपली गाडी एकटीच आहे. अजून आपण किती जरी गाडी पळवली तरी अजून जवळपास 800-900 किलोमीटर आपल्या गावाचं अंतर आहे. आपण रातोरात पोहोचू शकत नाही. पण एवढ्या घनदाट अरण्यामध्ये रात्रीचे 12-12:30 वाजले, रस्त्याने एकही गाडी दिसत नाही. अशा अवस्थेमध्ये जर आपल्याला 4-10 चोरांनी अडवलं तर आपण दोघंच आहोत. आपले 7 कोटीचं सोनं आपल्यासोबत आहे, आपण लुटल्या जाऊ. आणि जर नाही सुवर्ण दिलं तर कदाचित आपला घातसुद्धा होऊ शकतो. मग दुसरा म्हटला, का रे तुला भीती वाटते ना, आपण जवळपास इथं कुठेतरी मुक्काम करू. परंतु घनदाट अरण्य आहे, जंगलामध्ये कुठे थांबणार महाराज? 10-15 किलोमीटर गाडी समोर गेली. समोर गेल्याच्या नंतर त्यांना लांब असणारा उजेड दिसला. त्या लाईटच्या दिशेने गेले. लाईटच्या दिशेने गेले आणि भव्य दिव्य सुंदर असा बंगला त्या ठिकाणी होता. तो बंगला पाहिला. बंगल्याच्या समोर गेले. गेट वाजवला. आतमधून रात्रीचे 12:30 वाजता एक माणूस आतमधून घराच्या बाहेर आला. गेट उघडलं. कोण आहात, कुठले आहात चौकशी केली. यांनी सांगितलं, काका आम्ही दोघे जण सोने चांदीचे व्यापारी. आम्ही सोन्याचा माल आणण्यासाठी परदेशामध्ये गेलो होतो. 60 कोटीचं सोनं विकत घेतलं. सोनं गाडीमध्ये आहे. रात्रीची भीती वाटायला लागली. गाव अजून आमचं 1000 किलोमीटर 800-900 किलोमीटर लांब आहे. एका रात्रीपुरता तुमच्या घरी आम्हाला आधार मिळेल का, आश्रय मिळेल का? ज्यावेळेस आपल्या मनातलं सांगितलं महाराज, तो व्यक्ती चांगला होता. आता त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर असं वाटलं की हा व्यक्ती सज्जन आहे. परंतु माणसाच्या चेहऱ्याकडे बघून तो चांगला किंवा वाईट हे आपण ठरवू शकत नाही. आता दिसायला गोरा असू शकतो, सुंदर असू शकतो, परंतु अंतःकरणामध्ये जर काळं असेल, अंतःकरणामध्ये जर पाप असेल, अंतःकरण जर मलिन झालेलं असेल तर ते आतमधलं आपण पाहू शकत नाही महाराज. चेहरा पहिला. आता समाजामध्ये सुद्धा 2 रंग सांगतात माणसाचे. किती रंग असतात माणसाला? 2 रंग. कोणते कोणते? कोणते रंग? काळा आणि वा महाराज, काळ्याचा आणि गोऱ्याचा कीर्तनामध्ये काही संबंध नाही. ही नैसर्गिक रंग आहे. हा भगवंताचा रंग आहे महाराज काळा म्हणजे. तर काळा आणि गोरा याच्यामध्ये भेदभाव आपण करू नये, याच्याशी काही संबंध नाही. हे 2 रंग नाही महाराज. 2 रंग वेगळे सांगितले. एक रंग आहे बाह्य रंग, दुसरा रंग अंतरंग. बाह्य रंग म्हणजे जो आपण बाहेर दाखवतो तो रंग, आणि अंतरंग म्हणजे आपल्या अंतःकरणामधली भावना. आतमधला रंग म्हणजे अंतरंग. अंतरंग मारायचा आपण ओळखू शकत नाही. आता याच्या आतमध्ये काय चाललं होतं माहिती नव्हतं. तो म्हटला, आपलं घर समजा, मला काहीच कमी नाही. म्हटलं, महाराज मला 150 एकर जमीन आहे. देवाने 2 मुलं मला दिली, देवाने मुलगी मला दिली नाही. कोण सांगत होतं हे? ऐकते ना तुम्ही सगळे? कोण सांगते? व्यापाऱ्याला सांगतोय, ज्या घराचा मालक आहे तो सांगतो काही कमी नाही, 150 एकर जमीन आहे, 2 मुलं दिली, सुवर्ण भरपूर आहे, 50-50 लाखाचे 4 बंगले आहेत. म्हणजे आपलंच घर समजा. त्या दोघांना आतमध्ये घेतलं महाराज. गाडी गेटच्या आतमध्ये लावली. आपली व्यथा सांगू लागला, मला काही कमी नाही, फक्त भगवंताने मुलगी दिली नाही. माझे 2ही मुलं शेतामध्ये पाणी भरण्यासाठी शेतामध्ये निघून गेलेले आहेत. ते सकाळी 10 वाजता येतील. आपलेच घर समजा. आणि मुलांची बेडरूम दाखवून दिली महाराज. ही माझ्या मुलांची बेडरूम आहे, आपल्या घरासारखं माझ्या मुलांच्या बेडवरती झोपा. आता यांना असं वाटलं की देव माणूस
यांना असं वाटलं देव माणूस भेटला, फार चांगला माणूस भेटला महाराज. दोघंही आतमध्ये गेले. महाराज पडलं तसं यांना डोळा लागला आणि पडल्या ज्याने घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली महाराज एका रात्रीच्या बेसाव्यापुरती, त्याच्याही डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालं. देवाने मला 150 एकर जमीन दिली, 2 मुलं दिले, काहीच कमी नाही, पण तरीसुद्धा माझ्या दोन्ही मुलांना शेतामध्ये राबावं लागतं, दोन्ही मुलांना शेतामध्ये कष्ट करावे लागतात, मला अजून श्रीमंत व्हायचे. मला सांगा, माणसाने किती श्रीमंत झाल्याच्या नंतर त्याची श्रीमंतीची हाव थांबते? महाराज 1 एकर असेल ना तर आपण 10 एकर घेऊ. 10 एकर घेतल्याच्या नंतर असं वाटतं की 15 एकर असायला हवी होती. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य, माणूस किती जरी मोठा झाला तरी त्याची श्रीमंतीची हाव कधी थांबत नाही. बरं, व्हावं माणसाने श्रीमंत, परंतु स्वतः कष्ट करून कमवलेली संपत्ती जेवढं समाधान आणि सुख जीवनामध्ये आपल्याला देते महाराज, तेवढं दुसऱ्याची लुटलेली संपत्ती समाधान सुख जीवनामध्ये आपल्याला देत नाही. स्वतः कष्ट करावे आणि स्वतः कष्ट करून स्वबलाने आपण श्रीमंत व्हावं महाराज. आणि श्रीमंती आल्याच्या नंतर सुद्धा त्यातला काही असणारा भाग जो आहे तो परमार्थाकरता, संत महात्म्याकरता किंवा समाजाकरता त्या ठिकाणी दान केला पाहिजे महाराज. अशी त्या व्यक्तीची वृत्ती असावी. याच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली, काही कमी नाही, मला अजून श्रीमंत व्हायचे. त्यांनी एक फोन फिरवला आणि मारेकऱ्यांना सुपारी दिली. म्हटले, माझ्या घरामध्ये 2 तरुण असणारे झोपलेले आहेत, माझ्या मुलांच्या बेडरूममध्ये झोपलेले आहेत. बरोबर पहाटे 4 वाजता या ठिकाणी यायचं आणि दोघांचा काटा काढायचा. सर्व ठरलं महाराज. आता हे दोघंजण निवांत झोपलेले होते. बरोबर रात्रीचे 1:30 वाजले आणि 1:30 वाजता लाईट गेली महाराज. आणि लाईट गेल्याच्या नंतर शेतामध्ये जे 2 मुलं गेलेली होती ते 2 मुलं घरी आले. लाईट गेली, 2 मुलं घरी आले आणि घरी आले, आपल्या बेडरूममध्ये गेले. पाहतात तर आपल्या जागेवरती दुसरं कोणीतरी झोपलंय. उठवलं, पाहिलं, ओळख नाही पाळख नाही, कोण आहात, कुठले आहात. त्यांनी सांगितलं, आम्ही सोने चांदीचे व्यापारी, तुमच्याशी काही घेणं देणं नाही म्हटले. मग आत्ताच्या आत्ता आमच्या घरामधून बाहेर व्हायचं, आमच्या बाबाला काही कळत नाही, कुणालाही घरामध्ये घेतात. महाराज हाकलून बाहेर काढलं. किती वाजता? 2:30 वाजता बरोबर हाकलून बाहेर काढलं. आता यांना असं वाटलं की आता अर्धा तास गेल्यानंतर म्हणजे पहाटेचे 3 वाजत आले, पहाट झाले की आता प्रवासाला काही अडचण नाही. त्यांनी आपली गाडी गेटच्या बाहेर काढली आणि निघून आले. परंतु आता त्या बेडवरती याचे स्वतःचे 2 मुलं झोपले. महाराज अंगावरती पांघरून घेतलं. आता मारेकऱ्यांना सुपारी दिली होती. टायमिंग कितीचा दिला होता? बरोबर पहाटे 4चा. बरोबर पहाटे 4 वाजता मारेकरी आले आणि दोघांचा काटा काढला. प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर आहे. मला सांगण्याचं तात्पर्य, मारायचं कुणाला होतं? व्यापाऱ्यांना मारायचं होतं महाराज. परंतु नीतिमत्ता जर माणसाची वाईट असेल, कर्म जर वाईट असेल, तर त्या कर्माचे भोग आपल्याला पुढच्या जन्मामध्ये नव्हे या जन्मामध्ये आपल्याला भोगावे लागतात. त्या ठिकाणी याची नीतिमत्ता वाईट असल्यामुळे स्वतःच्या 2 मुलाचा प्राण याला गमवावा लागला. याला काय म्हणावं? कर्म म्हणावं महाराज. हे कर्म जे आहे, कर्म हे भोगल्याशिवाय चुकत नाही. आपण म्हणू की मरतं ते शरीर, परंतु आपण चांगलं वाईट केलेलं कर्म हे वज्रलेपासारखं प्रत्येकाच्या आत्म्याला हे चिकटलेलं असतं. कर्म हे भोगूनच संपवावं लागतं. म्हणून कर्म हे भगवंताच्या नामचिंतनाचं करा, कारण की आपण शेवटी जात असताना फक्त ते कर्मच आपल्यासोबत येतं. विठाला विठाला म्हणून त्या ठिकाणी याची जाणीव संत महात्म्यांना आहे. म्हणून संत महात्म्यांची इच्छा व्यक्त करतात की रे स्वर्गीची आम्हाला इच्छिताती देव मृत्यूलोकी भावा जन्म. मया मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आम्ही भगवंताच्या नामचिंतनाचं कर्म करू आणि या ठिकाणी जीवनाची मुक्तता खऱ्या अर्थाने प्राप्त करून घेऊ. आता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वजण वारकरी भजन घेऊ. पाठीमागं बसलेले महिला वर्ग, पुरुष वर्ग भगवंताच्या नामचिंतनासाठी 2 हात सर्वांनी वरती करायचे. महाराज कीर्तन संपत आलं पण तुमच्या शिट्ट्या काय बंद झाल्या नाही. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
रखुमाई विठोबा 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 रखुमाई वारे जय हो जय हो आहा वारे वा विठोबा घ्या सर्वांनी आपले आपले हात खाली. महाराज हुशार श्रोते मंडळी आहात आणि खऱ्या अर्थाने गर्दीपेक्षा दर्दी माणसंही समाजामध्ये महत्त्वाची असतात. फार सुंदर सर्वांनी भजन केलं. अंतःकरणापासून या ठिकाणी सर्वांचे आभार. परंतु खऱ्या अर्थाने कशासाठी आपला जन्म झाला ही गोष्ट खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आपण विसरत चाललो महाराज. आमचे संत महात्मे सांगतात की तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. जन्म झाल्यानंतर मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे आणि मृत्यू म्हणजे माणसाच्या जीवनामधलं अटळ काय आहे, सत्य आहे. हा मृत्यू चुकवण्याचे आपण असंख्य प्रयत्न करा. तू लाखही फाजत करले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली रे रहेगा पिंजरा खाली. आपण कितीही प्रयत्न करा, कितीही अट्टहास करा, मृत्यू हा आपण चुकू शकत नाही. जोपर्यंत आहोत जिवंत तोपर्यंत फक्त भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. अरे याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आपला शेवट गोड झाला पाहिजे त्याच्यासाठी आयुष्यभर माणसाने अट्टहास केला पाहिजे. आता शेवट गोड झाला म्हणजे शेवटच्या दिवशी पंचपक्वान्नाचं जेवण जेव घातलं म्हणजे माणसाचा शेवट गोड झाला? अजिबात नाही महाराज. आपला शेवट गोड कधी होतो? शेवटच्या क्षणी ज्यावेळेस परमात्मा भगवंत आपल्याला आपल्या जवळ घेईल त्या दिवशी माणसाच्या आयुष्याचा शेवट काय झाला? गोड झाला. कारण की भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात अरे अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यपर याती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. या ठिकाणी अंतकाळीच्या वेळेला जो भगवंताचं स्मरण करील, भगवंत म्हणतात जो माझं स्मरण करील तो माझ्या गतीला प्राप्त होईल याच्यामध्ये यत्किंचितही संशय नाही. परंतु शेवटी भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये येतं का हो महाराज? येत नाही महाराज. त्याच्यासाठी आयुष्यभर भगवंताचं चिंतन जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे. एका स्मशानभूमीमध्ये फार सुंदर वाक्य लिहिलं होतं महाराज. आता हे वाक्य फक्त गरिबासाठी असेल श्रीमंतासाठी असेल असं अजिबात नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडतं महाराज. एवढं सुंदर वाक्य होतं आणि आपल्या प्रत्येकाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जायचं आहे. तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या. प्रत्येकाला त्या ठिकाणी जायचं आहे महाराज. एवढं सुंदर वाक्य होतं की मंजिल तो तेरी यही थी. म्हणजे खरी ओरिजिनल जागा कुठं होती? तुझी हीच होती. कुठं? सामुदायिक स्मशानभूमी. अरे मंजिल तो तेरी यही थी गुजर गया या वक्त यहाँ आते आते अरे क्या मिला तुझे इस दुनिया से आपनों ने ही जला दिया जाते जाते. शेवटी आपलीच माणसं त्या ठिकाणी जाऊन पुन्हा पाठीमागे येत असतात. हे घडणार आहे महाराज. परंतु हे घडण्याच्या अगोदर आपली कीर्ती पाठीमागं राहिली पाहिजे. असं काहीतरी करून माणसाने मेलं पाहिजे महाराज. आता कीर्ती पाठीमागं कधी राहते? ज्याने जीवनामध्ये आपल्या भारतभूमीची सेवा केली, म्हणजे जे देशाची सेवा करतात, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ते जरी आपल्यामधून गेले, जे शहीद जवान आहेत महाराज, जवान आहेत ते जरी आपल्यामधून गेले, आपलं कुटुंब सोडून जातात, लहान लहान लेकरं सोडून जातात, पत्नी सोडून जातात, कुठल्याही गोष्टीचा विचार जीवनामध्ये पाठीमागं ते करत नाहीत. या भारतभूमीचं रक्षण करण्याची शपथ जीवनामध्ये आम्ही घेतली. आमचा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ती शपथ जी आहे ती निभावणार, ती पाळणार महाराज. म्हणजे भारतभूमीसाठी आपलं रक्त त्या ठिकाणी सांडतात. जरी आपल्यामधून गेले तरी सुद्धा त्या ठिकाणी चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती जगामध्ये अजर अमर राहते महाराज. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी
राहिल्याचा कीर्ती जगा माझी हो राहिल्याचा कीर्ती जगा माझी राहिल्याचा कीर्ती जगा माझी हा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्याचा कीर्ती जगा माझी राहिल्याचा कीर्ती जगा माझी हो गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्याचा कीर्ती जगा माझी जगा माझी राहिल्याचा कीर्ती जगा माझी अरे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहील त्या कीर्ती मग जगा माझे. या ठिकाणी जेवढे आले महाराज त्या प्रत्येकाला जावं लागलं, परंतु कीर्ती रूपाने आपण पाठीमागे शिल्लक राहिलं पाहिजे. या मृत्यूलोकामध्ये आलेले धनवंत गेले, कीर्तिवंत गेले, बलवंत गेले आणि भगवंत सुद्धा गेले महाराज. म्हणजे भगवंताला सुद्धा या मृत्यूलोकाच्या न्यायाप्रमाणे यावं जावं लागतं महाराज. आपल्याला हे प्रत्येकाला जायचंय. जो आई वडिलांची सेवा करतो त्यांची सुद्धा कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत या जगामध्ये अजर अमर राहते महाराज. कशी राहते बघा, कुणाची राहिली? भक्त पुंडलिकाची राहिली. काय केलं होतं भक्त पुंडलिकाने? फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांची अंतःकरणापासून काय केली? सेवा केली. आमचे संत महात्मे सांगतात, रे माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. हे दोन तीर्थ ज्यांच्या घरामध्ये आहेत ना महाराज, त्याला तीर्थयात्रा करण्याची सुद्धा गरज नाही. फक्त आपल्या बोलण्यामुळे, आपल्या चालण्यामुळे, वागण्यामुळे आपल्या दोन तीर्थचे तीर्थस्वरूप असणारे माता पिता आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येऊ देऊ नका महाराज. आणि खऱ्या अर्थाने एवढं जरी केलं तरी परमार्थ त्या ठिकाणी सफल झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने आई आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची असते, वडील किती महत्त्वाची असतात ना, हे जोपर्यंत आपले आई वडील आपल्या जीवनामध्ये आहेत तोपर्यंत त्यांची किंमत जीवनामध्ये आपल्याला कळत नाही. आणि एकदा ती असणारे आई वडील आपल्या जीवनामधून निघून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण कितीही आठवलं त्या आई वडिलांना तरी गेलेली असणारी आईची आहे ती पुन्हा परत त्या ठिकाणी कधीच पाठीमागं येत नाही. परंतु आई जाणं हे दुःख काय असतं हे लग्न झालेल्या व्यक्तीला विचारू नका. अरे ज्याची अतिशय लहान वयामध्ये आई गेली, या चिमुकल्याची लहान वयामध्ये आई गेली महाराज, आई जाणं हे दुःख काय असतं त्या छोट्याशा लेकराला विचारल्याच्या नंतर ते छोटंसं लेकरू आई जाणं हे दुःख काय असतं ते नक्की सांगेल महाराज. खरी अर्थाने एक असणारा मुलगा की ज्याची लहानपणी आई निघून गेली, एक तिसरीला असणारा मुलगा, आईचा आधार जीवनामधला संपला. परंतु आईचा आधार संपल्याच्या नंतर आई काय आजी असते, आई काय मावशी असते, आई काय चुलती असते, आई काय काकी असते? नाही महाराज. अरे आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. अरे असल्यावरती कळत नाही आणि गेल्यावरती मिळत नाही. आज उगवता सूर्य आज आपल्या डोक्यावरती आला, तो सूर्य जर मावळला ना महाराज दुसऱ्या दिवशी तो पुन्हा उगवेल. परंतु तीच असणारी आई, आपली मातीच्या आड गेलेली आई, ती पुन्हा जीवनामध्ये आपल्याला परत कधीही दिसणार नाही. ती आई जर बघायची असेल ना आपल्याला तर ती असणारी आई आपल्याला त्या फोटोमध्येच नंतर बघावी लागते महाराज. आई जाणं हे दुःख काय असतं ते छोट्याशा लेकराला विचारल्याच्या नंतर ती लेकरू सांगेल की खऱ्या अर्थाने आईची किंमत त्याला असते. आई विना ती लेकरू असणारा खऱ्या अर्थाने पूरक होत असतं महाराज. ज्यावेळेस आई गेली त्यावेळेस आजूबाजूच्या महिला भगिनी त्याच्या जवळ गेल्या आणि जवळ जाऊन डोक्यावरून कोणी हात फिरवते, पाठीवरून हात फिरवते, बाळा रडू नकोस रे, बाळा रडू नको, मी तुझ्या आईसारखी आहे, बाळा रडू नको, मी तुझ्या आईसारखी आहे. मला सांगा किती वेळा जर म्हटलं की मी तुझ्या आईसारखी आहे, रडू नको, आईसारखी आपण म्हणू शकतो महाराज. परंतु त्या लेकराची आई जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कधीसुद्धा होता येत नाही. आई गेली आणि आई गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने वडिलांनी दुसरी पत्नी केली महाराज. आता वडिलांनी बायको दुसरी केली, याला त्याच्या पाठीमागे कारण होतं की वडिलांना असं वाटलं की माझा चिमुकला छोटासा बाळ आहे, याचा सांभाळ माझ्या पाठीमागं कोण करणारा? घरामध्ये दुसरं कुणी नाही, मला आई नाही, वडील नाहीत, एकमेव पत्नी होती आणि एक मुलगा होता. पत्नी मला सोडून गेली, काम तर मला करावं लागणार आहे. मग कुणाच्या विश्वासावरती या लेकराला मी घरी सोडून जाऊन दुसरी त्या ठिकाणी आई घरामध्ये आणली महाराज. आणि आई घरामध्ये आणल्याच्या नंतर त्या लेकराचा छळ सुरू झाला. बरं, प्रत्येक असणारी सावत्र आई मुलांचा छळच करते असं मला अजिबात म्हणायचं नाही. परंतु काही समाजामध्ये अशा विकृत बुद्धीच्या महिला भगिनी आहेत महाराज की जे लेकरू आहे, लेकरू हे भगवंताचा अंश असतो, तिने त्याला बरं बघत नव्हती महाराज. ज्यावेळेस तिलाही अपत्य प्राप्त झालं, तिलाही दुसरा मुलगा झाला आणि दुसरा मुलगा झाल्यानंतर आता या इस्टेटीची वाटणी होणार आहे. अर्धी इस्टेट माझ्या लेकराला येईल, अर्धी इस्टेट याला जाईल आणि हाच जर राहिला नाही तर संपूर्ण इस्टेटीची मालकीन मी एकटे होईल महाराज. परंतु तिने ही गोष्ट विसरली की खरा हक्क तर या लेकराचाच या इस्टेटीवरती आहे. मला सांगा, गेलेली संपत्ती, गेलेली इस्टेट जर असेल महाराज
तर ती पुन्हा आपण उभी करू शकतो. परंतु आई नावाचं जे पात्र आहे महाराज, हे कुणीही निभवू शकत नाही. ती असणारा मुलगा तिसरीला गेल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित डब्बा देत नव्हती महाराज, व्यवस्थित शाळेमध्ये कपडे त्या ठिकाणी धुत नव्हती. मारलेला शर्ट घालून ज्यावेळेस ते असणारं लेकरू शाळेमध्ये पोहोचलं, शाळेमधल्या शिक्षकांनी मारलं. अरे एवढ्या घाणेरड्या अवस्थेमध्ये शाळेमध्ये येतो, आंघोळ व्यवस्थित केली नाही, डोक्याला तेल नाही, अंगावरचे कपडे फाटलेले, कपडे मारलेले आहेत, तुला तुझे कपडे धुता येत नाहीत करे. वडिलांनी मारला, हात सुजला महाराज ते लेकराचा. आपल्या हाताकडे पाहून रडत ते असणारं लेकरू जावं कुणाकडे. बाप दिवसभर त्या ठिकाणी शेतामध्ये काम करतोय, सावत्राई दिवसभर घरी असते, कधी ताजं अन्न खायला देत नाही, जावं कुणाकडे. ते असणारं लेकरू स्मशानभूमीमध्ये जाऊन बसलं महाराज. का तर आजूबाजूच्या लोकांना ज्यावेळेस विचारायचं की माझी आई कुठं गेली, त्यावेळेस आजूबाजूच्या महिला भगिनींनी सांगावं, अरे तुझी आई देवाच्या घरी गेली. कुठून देवाच्या घरी गेली, तर या स्मशानभूमीपासून गेली म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मसनबाट्यामध्ये जाऊन ते लेकरू बसलं, रडू लागलं. आणि रडणारं असणारं लेकरू आपल्या हाताकडे बघून तिथून आईला आवाज देतं, आई का मला सोडून गेली आई, अगं मला एवढ्या लवकर का सोडून गेली आई, अगं बघ ना माझे कपडे मळाले, मला खायला व्यवस्थित माझी ही सावत्राई देत नाही, आई मी तुला कशाचा हट्ट तुझ्याकडे करणार नाही, तुझ्याकडे काहीच मागणार नाही, फक्त आई माझ्यासाठी एकदा पाठीमागं ये. मला सांगा किती दिवस किती वर्ष ते लेकरू त्या स्मशानभूमीमध्ये जरी रडत बसलं तरी त्याची असणारी माता कधी त्या ठिकाणी पाठीमागं येणार नाही. अरे जोपर्यंत आई ही जिवंत असते ना महाराज, तोपर्यंत फक्त आणि फक्त आपल्या लेकरासाठी जगत असते, लेकरासाठी आपले प्राण पणाला लावते, आपलं आयुष्य पणाला लावते महाराज. आणि गेल्याच्या नंतर सुद्धा ती असणारी काळजी असणारी करणारी म्हणजे एकमेव असते, ती म्हणजे आपली आई असते. जोपर्यंत आई आणि वडील हे दोन्ही तीर्थ आपल्या घरामध्ये जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांना कधी दूर लोटू नका महाराज. जीवनामध्ये कुठल्याही पद्धतीचं काही सुद्धा आपल्याला कमी पडणार नाही. कारण की जीवनामध्ये जर विचार केला तर संस्कार आपल्याला योग्य संस्कार, योग्य वळण लावणारी सुद्धा जर कोण असते तर ती म्हणजे आपली आई असते. आपण ज्यावेळी शाळेमध्ये शिक्षणासाठी जातो महाराज, तरी सुद्धा आपण पाहतो शाळा कितीही मोठं विद्यापीठ असू द्या, प्रत्येक लेकराची पहिली गुरु जी असते ती म्हणजे कोण असते, आपली असणारी आई असते महाराज. म्हणून त्या आईचे उपकार जे आहेत ते जीवनामध्ये आपण कधीही विसरू नका. असोनी माझा स्वभाव व्यरिथ, परी मी लाडके तुझे अपत्य, देऊनी थोर मला संस्कार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्मदेवोनी, केले कृतार्थ जन्मदेवोनी. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्मदेवोनी, देवोनी थोर मला संस्कार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. अरे आई ही आईच असते. कारण की आई जाणं हे दुःख काय असतं, किंवा आईची असणारी येऊन येवा, जगाची माता असणारे जे जगाचे माऊली झाले, माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा आई जाण्याची खंतता व्यक्त केली महाराज, दुःख व्यक्त केलं. माऊली ज्ञानोबराय सांगतात की मी जगाची आई झालो. ज्ञानेश्वरीसारखा विराट ग्रंथ मी या ठिकाणी माझ्या मुखातून सांगितला. ज्ञानेश्वरीसारखा विराट ग्रंथ या ठिकाणी लिहिला, निर्माण केला. सांगदेव 65 लिहिली, अमृत अनुभव लिहिला. संपूर्ण जगाची आई झालो मी. माझ्या जीवनामध्ये निर्जीव असणारी भिंत चालवली. सर्व प्राण्यामध्ये असणारा प्राणी, निर्भूत असणारा प्राणी, रेड्याच्या मुखामधून सुद्धा वेद बोलून घेतले. परंतु हे सर्व पाहणारी
किंवा मी केलं हे सर्व केलेलं आहे हे सर्व पाहून कौतुक करणारी जी आई माझी रुक्मिणी माता आणि वडील असणारे माझे विठ्ठलपंत ही आजही कौतुक पाहण्यासाठी जिवंत नाहीत. म्हणजे रे स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी म्हणजे खऱ्या अर्थाने भगवंताला सुद्धा आईची कमी भासली. जोपर्यंत आपली आई आणि वडील हे जिवंत आहेत तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांची सेवा करा आणि जीवनाची कृतर्थता करून या ठिकाणी प्राप्त करा महाराज. कारण की खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आपण पंचरत्न हरिपाठ पाठ केला, ज्ञानेश्वरीसारखा विराट असणारा ग्रंथ आपण मुखपाठ केला, त्याचे पारायण हे आपण करतो, आळंदीची पंढरपूरची वारी हे आपण करतो, आपण महिन्याची वारकरी आहोत. एवढा जरी परमार्थ आपल्या जीवनामध्ये असेल आणि आपल्या बोलण्यामुळे जर आपल्या घरामध्ये आई वडिलांचं मन दुखवलं जात असेल तर हा परमार्थ माझ्या भगवंताला सुद्धा मान्य नाही महाराज. म्हणून त्या न्यायाप्रमाणे आपण आई वडिलांची सेवा करा आणि अशा पद्धतीने आपली कीर्ती पाठीमागे उरत असते महाराज. म्हणून जीवन जगत असताना आपली कीर्ती पाठीमागं राहिलं पाहिजे, असं काहीतरी करून माणसाने गेलं पाहिजे. आणि अजून आपली कीर्ती कधी राहते मगा, ज्यावेळेस आपण भगवंताचं विरत पद्धतीने भगवंताचं नामचिंतन करतो. कारण की भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर एकमेव साधन भगवंताचं नामचिंतन सांगितलं की या मृत्यूलोकामधून जर पहिलं थडीला जायचं असेल तर फक्त भगवंताचं नामचिंतन करा. अभंगाचं शेवटचं चरण. तो का म्हणे पावया पहिलं ती, तो का म्हणे पावया पहिलं पार, तुका म्हणे पावावया पैल पार, तुका म्हणे पावावया पैल पार. नाममंत्र सार भाविकासी, नाममंत्र पार भाविकासी, नारायण नामे हो जीवन मुक्ता, नारायण नामे हो जीवन मुक्ता. नाम मंत्र सार भाविकासी, नाम मंत्र नाम मंत्र सार, नाम मंत्र सार भवे कासे, नारायण नामे हो जीवन मुक्ता, नारायण नामे हो जीवन मुक्ता. कीर्तनी अनंत गाऊ गीती, गा कीर्तनी अनंत गाऊ गीती, Gama pani sa, 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 gama pani sa.
pani sa gama 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 pani sa ni da pa ma ga re sa ni da pa ma ga re sa ni da pa ma ga re gama pani sa 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 sa कीर्तनी अनंत गावो गीत कीर्तनी अनंत गावो गीत नारायण नामे हो जीवन नारायण नामे हो जीवन मुक्त असो या ठिकाणी आपली नियोजित असणारी वेळ संपलेली आहे. या ठिकाणी वैकुंठवासी प्रयागाबाई नामदेव आबनावे यांना 1 वर्ष पूर्ण झालं. या ठिकाणी जे काही पुण्य एकत्रित झालं ते माझ्या बोलण्यामधून असेल, तुमच्या श्रवणामधून असेल, हे सर्व असणारं पुण्य आपण त्या जीवात्म्याच्या नावे पाठवणार आहोत. आणि भगवंताला सर्वांनी एक इच्छा व्यक्त करायची की आत्ता जी गती तुम्ही त्यांना दिली याच्यापेक्षा उच्च असणारी गती भगवंता तुम्ही त्यांना द्या. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आमची श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. या सर्व मुली संस्थेमध्ये शिक्षण घेतात. यांच्यासारखे 130 मुली संस्थेमध्ये शिक्षण घेतात. या सर्वांनी फार सुंदर साथ केली. अंतःकरणापासून यांचे आभार. या ठिकाणी मृदुंगाचार्य तेही आमच्या संस्थेचे जुने विद्यार्थी तेजस महाराज खुरंगे फार सुंदर या ठिकाणी साथ केली. अंतःकरणापासून त्यांचे आभार. जे आळंदी तीर्थक्षेत्रामधून या ठिकाणी गायनाची साथ करण्याकरिता आले असे असणारे हरिभक्तपारायण माझे बंधू ओंकार महाराज वरकड आणि हरिभक्तपारायण विशाल महाराज माने यांनी अंतःकरणापासून फार सुंदर साथ केली. अंतःकरणापासून या सर्वांचे आभार. या सर्वांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि यांच्याहीपेक्षा तुम्ही बसलेले सर्व श्रोते मंडळी, कारण की श्रोते ही कीर्तनामध्ये फार महत्त्वाचे असतात महाराज. परंतु आपली वेळ होऊन गेली तरीसुद्धा तुम्ही सर्व या ठिकाणी शांत पद्धतीने बसलात. अंतःकरणापासून या सर्वांचे आभार. झालेली सेवा सर्व संतांच्या मातापित्यांच्या भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला यश